अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी इथल्या जुंदरे मळ्यातील शेतकऱ्यांचं जनावरांचे गोठे देखील वाहून गेलेले आहेत। गाई म्हशी शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत। अनेक जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। कांदा लसूण आणि घरात साठवून ठेवलेल्या धान्याचं सुद्धा नुकसान आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी संतोष आवारे। अहिल्यानगर जिल्ह्यासह काल परिसरात जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। आपण आता सध्या नगर तालुक्यातील वाळकी येथील जो जुंदरे मळा आहे या ठिकाणी आपण आलो आहोत। या ठिकाणी जवळपास शेकडो जे जनावर आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। काही जनावर जे आहेत ते वाहून गेलेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। कशा प्रकारे त्याचं नुकसान झाले हे आपण जाणून घेऊया। घरात पाणी घुसले सगळे, आमच्या काहीच बाहेर नाही काढता आलं। डोक्यात इतकं पाणी घरातच होतं, त्याच्यामुळे आम्ही पत्र्यावर जाऊन बसले होते। मग मिलिटरी येऊन मिलिटरीवाल्यांनी आम्हाला बाहेर काढलं। सगळे लाखोनी जाणारे पाडलेले ते गेले वाहून मेले। काही प्रत्येकाच्या घरामध्ये डोके इतकं पाणी होतं, सगळ्यांचे संसार वाहून गेले। इथलच्या या वस्तीवर जुंदरे वस्तीवर विशेषतः खूप नुकसान झाले। यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये काहींचे 15 गाया, काहींच्या 4 गाया, काहींच्या 10 गाया, अनेकांचे कांदा शेड, त्याचबरोबर घरातलं धान्य भांडे कुंडे जे असेल नसेल ते वाहून गेलेलं आहे। लसणाचंही खूप नुकसान झालं। आमचे गाय वाहून गेल्या 2-3, शेळ्या गेल्या 5-25, कांद्याचं नुकसान झाले, धान्य नाही राहिलं, गाय मरून पडली एक तेवढी मोठी। आम्हाला काहीतरी देवा सरकारने मदत करावं, थोडीफार बघावं, आमच्याकडे जाणं आम्हाला। शासनाने त्वरित याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। या परिसरात जो अतिवृष्टी झाली, ढगफुटीसारखा प्रकार गेल्या 100 वर्षात असा कधीही प्रकार झाला नव्हता। या ठिकाणी सगळे दुकानं पाण्यात वाहून गेले, 2 माणसं गेल्या बेपत्ताचा असा या ठिकाणी संशय आहे। या ठिकाणी जवळजवळ 20-25 गाया खाली वाहून गेल्यात। काही रेस्क्यू या ठिकाणी ऑपरेशन काल एनडीआरच्या पथकाने तहसीलदार प्रांत यांनी केलं आणि आज या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री आणि कर्डिल साहेब असतील, बबनराव पाचपुते यांचा आणि सर्व अधिकाऱ्यांचा 2 वाजता या ठिकाणी दौरा आहे। आम्ही जेवढी मदत शासनाकडून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व लोकांना नुकसान ज्यांचं झालं त्यांना करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।